सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. शहरातील 26 प्रभागांमधील 102 जागांसाठी भाजपकडे तब्बल 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून भाजप कार्यालयात मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पार्टी प्रभाग क्रमांक 3 ओपन या कॅटेगरीतून या ठिकाणी आज माननीय शहर अध्यक्ष माननीय रोहिणीताई तडवळकर यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. गेल्या 3 टर्म प्रभाग क्रमांक 3मधून या ठिकाणी निवडून येत आहे आणि चौथ्यांदा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3मधून ती उमेदवारी. काय विकास कामे केली आणि तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढायला तयार आहात? गेल्या 8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3मध्ये नगरसेवक म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करतो आलेलो आहे आणि विकासाचा मुद्दा जेणेकरून मान्य या शहराचे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शहर उत्तर प्रभाग क्रमांक 3 आणि आजूबाजूच्या प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना वेळोवेळी माननीय विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून आम्ही जनतेचे या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आपला प्रभाग हा संजय कोळीमय झाला असं म्हणतात, ते बरोबर आहे का? संजय कोळी म्हणण्याच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी बालेकिल्ला झालेला आहे एवढं मला नक्कीच या ठिकाणी सांगायचं. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी पक्षाकडे उमेदवार मुलाखत दिली आहे. गेल्या 28 वर्षापासून भारतीय जनता पार्टी वार्डातला बूथचा कार्यकर्ता ते मंडळ पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मागे विधानसभा निवडणुकीत महायुतीचं समन्वय पक्षाने ज्या वेळी ज्या जबाबदारी मला दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पार पडले आहेत. मी नगरसेवक मला पक्षाने यावे आधी 2 वेळा संधी दिली होती, परत पक्षाकडे आज उमेदवारी मागणी केली. काय ध्येय आहे तुमच्या नगरसेवकमध्ये? मी ज्या भागात काम करतो तो संपूर्ण भाग हा झोपडपट्टी परिसर होता. त्या भागात आज आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्या भागातील संपूर्ण पाणी पुरवठा असेल, संपूर्ण ड्रेनेज असेल, रस्ते असेल, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जवळपास 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा प्रभाग हा स्मार्ट सिटीमध्ये येतो, त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किती कामं झाली आहेत, किती कामं ही आमदार देशमुख मालकाच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. मी कुमुद भीमाशंकर अंगतारम. मी कोठे घराण्याची मुलगी. आमच्या रक्तातनंच हा वारसा आलेला आहे सर्वांना. आणि मी याच्या पहिला 2012ला प्रभाग क्रमांक 3 म्हणजे त्यावेळेचा 15 याच्यामधनं मी निवडून आले होते. त्यावेळेला बरीच कामं मी प्रभागात केली. इवन शेवटच्या टर्मला माझी 40 लाख रुपये शिल्लक राहिले. असं एकासुद्धा बोर्डमध्ये की कामं नाहीत. रोड म्हणा, फरशीकरण म्हणा, पेवर ब्लॉक म्हणा, प्रत्येक मंदिर समोर, मस्जिदच्या समोर त्यावेळेला रोड खूप खराब होते. कुठेही रस्ते नव्हते 3 नंबरमध्ये. प्रत्येक गल्ली बोळात मी रोड केलेत. लाईटची व्यवस्था होती, मग त्याच्यात अजून तसं डेव्हलप केलं. कन्ना चौकचा पुतळा वर्ष पडून होता. ते आपल्या खरं बघितलं तर क्रांतीवीर आहेत, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. किती तर आमदार खासदार होऊन गेले पण त्या नव्हतं. पण ज्यावेळेला मी निवडून आले तेव्हा पहिला कन्ना चौकचा पुतळ्याचं सुशोभीकरण केलं. आणि तिथला पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न होता, कारण पाणी हे आपल्या भवानी पेठच्या इथं येत होतं आणि बाकड्याचं कलेक्शन इथं लास्ट होतं. पाण्याचं प्रेशर कमी असायचं, लोक अक्षरग्रस्त होते. पहाटे 4 वाजल्यापासून लोक हाका मारायची की आमच्याकडे पाणी येत नाही. मग त्यावेळेला काळून पाटील साहेबांना धरून ते सगळा सर्वे केला का पाणी येत नाही, आणि त्याच्यावरती तोडगा काढून आम्ही पाईपलाईन मोठी घालून टप्पा चेंज केला. त्यामुळे आस्था गयत मी आता 2012 ते 17, आता 17 ते आता 24-25 आहे, पण अजून सुद्धा तिथं पाण्याचा कुठलाच प्रश्न राहिलेला नाही. लोक अजूनही आठवण करतात की मॅडमनी जाता जाता पण एवढंच चांगली सोय केली की आम्हाला पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आणि लोक सगळे सांगत राहिले की तुम्ही यावेळेला 3मधनंच उभा राहा मॅडम. त्याच्यानंतर मी 2017ला परत 11 प्रभागमधनं निवडून आले. घरकुलमधनं तो प्रभाग होता. तिथं सुद्धा अण्णाच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं सुद्धा भरपूर कामं केली, कारण तो हद्दवाडा भाग होता. तिथं कितीही आपण बजेट आणू कमी पडत होतं, पण अण्णा होते. अण्णाच्या हाताखाली आम्ही तिथं बरंच कामं केली. इव्हन समाज मंदिरं बांधलेली आहेत, रोड म्हणा, लोकांची कुठल्या सोयी असतील ते केलेले आहेत. त्यामुळे तिथं सुद्धा आम्हाला सगळ्यांचा हे आहे की तुम्ही इथं या, परत या. मग आता श्रेष्ठी ठरवतील. आज आम्ही तर मुलाखत दिलेली आहे. 3ला दिलं तर 3ला, 10ला दिलं तर 10ला. जय भीम. मी माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड. गेली 5 वर्ष, 7 ते 8-9 वर्ष झालं
मी विकासाची कामं केलेली आहेत. माझा स्लम एरिया होता, पण त्या स्लम एरियाला मी एकदम चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे. मालकांच्या निधीतून, आमदारकीच्या ह्याच्यातून माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी आणि माझे मिस्टर अजितभाऊ गायकवाड यांच्या मार्फत झालेला आहे. आणि आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला आणि आज इंटरव्ह्यू मुलाखत केली आहे. त्या मुलाखतीवरून मी असं सांगू इच्छिते की माझ्या कामाचा आणि मी केलेल्या विकासाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावं, ही पण मी मागणी इथं करते. आणि आता इथून पुढं पण जी काही विकासाची कामं राहिली असतील चुकून, कारण आतापर्यंत 90% मी पूर्ण काम माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढं जर काही राहिलं असेल तर ती पण कामं मी पूर्ण करणार आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा. मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. माझ्या एरियातून भाजपला 50 ते 60 मतदान मिळत नव्हतं, पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे. याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, पण त्यांनी विकास केलेला नव्हता. ज्यावेळेस मी 2017ला निवडून आले त्यावेळेस माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी केलेला आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज आणि नळ प्रत्येकाच्या घरोघरी दिलेला आहे. त्यामुळं पक्षाने या गोष्टीचा विचार करावा आणि आपला पक्ष वाढवण्याचं कामही आम्ही दोघांनी केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कमळ आणि कमळ हेच फुलणार आहे, याची शाश्वती मी देते. जय भीम. मी मंदाकिनी सुरेश तोडकरी, प्रभाग क्रमांक 5 बाळे आणि बुधवारपेठ, शिवाजीनगर, केगाव इत्यादी भागामधून मी इच्छुकांचा फॉर्म भरलेला होता. आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छुकांची मुलाखत होती. मी 2012 ते 17 नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. 2017 ते 22 या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक म्हणजे निवडणूक लढवलेली आहे आणि पाळ्यामध्ये बऱ्याच विकास कामं आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत. विकास कामं असतील, जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील, सगळ्या कामांत आतापर्यंत मी काम करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळा हा माझा हद्दवाढ भाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातील महिला इतर ठिकाणी म्हणजे MIDC असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात, तर त्या महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं एवढंच या ठिकाणी मला वाटतं. आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज ही निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत दिलेली आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी हीच या ठिकाणी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव सुप्रिया जनार्दन पोलाद. मी प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय काय कामं केली आहेत? महिलांसाठी, गोरगरिबांसाठी, महिलांसाठी उद्योगाचं काम आपण करणार आहोत. नमस्कार, मी बिज्जू संगप्पा प्रधाने. मी प्रभाग क्रमांक 5 ओपन पुरुष या प्रभागातून आज भारतीय जनता पार्टीकडे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः 1995 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून बूथ कार्यकर्ता, त्यात बूथ कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल, संघटन सरचिटणीस असेल 2012-17 सोलापूर महानगरपालिकेच्या मी निवडणुका पण लढलेल्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळावी एवढे मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या? आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हद्दवाढ प्रभाग आहे. तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनासुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतोय. मी 2017ची निवडणूक झाल्यापासून सुद्धा तिथं नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी ह्याच मुद्द्यावरती पार्टीनं मला उमेदवारी मिळावी आणि जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मताने विजयी होईल अशी त्यांना मी ग्वाही दिलेली आहे. नमस्कार, मी कुमारी वैष्णवी लावडे, प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीमधून
सर्वात कमी वयाची उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारासाठी अर्ज केला आहे. तरी माझी आई सौ मंजुषा विलास डोईफोडे ही 2017 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे. परंतु काही कारणास्तव तिला हा फॉर्म नाही भरता येत, म्हणून तिच्या वतीने मी हा फॉर्म भरते. तरी युवा नेतृत्व म्हणून मला संधी द्यावी अशी विनंती. जर का संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्कीच करते. कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढवायचं तयारी केलेली आहे? कोणत्या मुद्द्यावर? म्हणजे काय कामे करणार, मुद्दे काय? म्हणजे ते जनतेचे प्रश्न सोडवत, म्हणजे रस्त्याचा म्हणा किंवा त्यांना गुड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असते, सामाजिक कार्य, त्यांचं ड्रेनेज लाईन किंवा रस्ते, वुमन सेफ्टी किंवा अजून असे वेगवेगळे कार्य करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. संकेत मधुकर क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 5. आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आम्ही इच्छुकाचा उमेदवार भरला होता आणि आजपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही भरपूर सामाजिक लोकहित आणि एक लोकसेवाचे आजपर्यंत कार्यक्रम घेतले. आणि मी एक युवा म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडे आम्ही इच्छुक फॉर्म भरून इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. आणि आम्ही एक विनंती करतो की आजपर्यंत जे काय आम्ही सामाजिक कामं केले त्याहून पक्षाच्या माध्यमातून अजून आमच्याकडून ताकदीनं कामं होतील, त्यासाठी आम्ही इच्छुक फॉर्म भरून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि पक्षाच्या साथीनं आम्ही आजपर्यंत चांगले कामं करू आणि इथून पुढेही चांगले कामं करू यासाठी आम्ही तिकीट पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी आलो. मुलाखतीमध्ये बूथ क्रमांक विचारले, मतदान किती विचारले, प्रभागामध्ये गणेश उत्सवाची मंडळ केलेली विचारले, त्यानंतर भीम मंडळ केले विचारले, नवरात्रीचे मंडळ केले विचारले, महिला किती आहेत, युवा किती आहेत, हे सगळ्यांची मतदान किती आहेत हे विचारू. आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या प्रभागातील? मतदारांना जे काय आजपर्यंत कामं झालेलं नाहीत त्याहून चांगले आजपर्यंत आम्ही कामं करण्याची संधी आम्हाला द्यावी, एवढीच मी जे आजपर्यंत घडले नाही त्याहून चांगले कामं करण्याचे आणि एक विजन घेऊन आम्ही येतोय, त्यासाठी आम्हाला संधी द्यावी हे इतकं. आज मी आणि माझी पत्नी आज दोघांनी मिळून आज भाजप इच्छुक उमेदवाराची मुलाखती होत्या. तुम्ही मुलाखत दिलेली आहे आणि आजच्या रोजी मुलाखत घेऊन आम्हाला आश्वस्त करण्यात आलं की तुम्ही काम करा, तुमच्या कामासोबत आम्ही आहे, भाजप पक्ष आमच्यासोबत राहील असं आम्हाला आवाहन केलेलं आहे. आपण आतापर्यंत कोणते मुलाखत काय विचारले? प्रश्न आम्हाला विचारले, बाबा आजपर्यंत आपण सामाजिक काम काय केलं, पक्षासाठी काय केलं, पक्षाचं काय योगदान, पक्षाला काय योगदान दिलं. तर आम्ही सांगितलं पक्षाच्या माध्यमातून जेवढे काय आम्हाला उपक्रम दिलेत आम्ही ठामपणे तो सक्सेस करून आज आम्ही खरं उतरवलं आहे. आज पुढच्या सांगायचं म्हणजे विधानसभेच्या वेळेस ज्यावेळेस विजयकुमार देशमुख मालकाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही SC मोर्चाच्या माध्यमातून मी माझे मोठे बंधू दत्तभाऊ कसबे, आमचे SC मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणजी कांबळे, नारायणजी बनसोडे, आनंददादा चंदनशिवे असं आम्ही एक समिती करून आम्ही समाजात जाऊन सर्वांना सांगून लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना प्रेरित करून जे आपल्याला मतदान होत नव्हतं त्या भागातून, दलित वस्तीतून मतदान होत नव्हतं त्या भागातून आम्ही जवळजवळ 60 ते 50% मतदान बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरलेलो आहोत. तर आज मला सांगायला आनंद वाटतो, आज भाजप पक्षामध्ये काम करायला युवक बहुजन समाजातले आज इच्छुक आहेत, ते सांगायला मला सार्थ अभिमान आहे. नमस्कार, मी योगेश रेवंत सिद्धगिराम, मी प्रभाग 3चा इच्छुक उमेदवार. आज मी इंटरव्ह्यू देऊन आलो आहे. मी प्रामुख्याने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. 2012 पासून पक्ष कार्य करत आहे. 2020 पासून मी पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्याचबरोबर समाजकार्याची आवड असणारा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी माझ्या भागात प्रचलित आहे. माझा परिचय सांगताना मी बाल स्वयंसेवक, त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल येथे माझं कार्य केलं, महाविद्यालयीन प्रमुख होतो. त्यानंतर 2020 पासून पक्षाच्या कार्यात सक्रिय, 2020ला सोशल मीडिया प्रमुख, 2024ला लोकसभा सोशल मीडिया प्रमुख, वॉर रूम हेड होतो मी. त्यानंतर हे सोबतच ह्या सर्व गोष्टींसोबतच समाजकार्य माझं कायम चालू असतं. माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या अडचणी असेल, त्यांना अत्यावश्यक सेवांचं वाटप असेल, KYCचे शिबिर असतील. आता मी KYCचे शिबिर घेतलेले आहेत, 10 आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. अशा कडाक्याच्या थंडीत लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी
आरोग्य शिबिरही घेतलेले आहेत सर्व, ते आपण सर्वजण बघितलं असतालच. तरी याचबरोबर माझ्या प्रभागात लिंगायत समाजाची लोकसंख्या ही वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या ही 12,000च्या वर आहे. तरी मागील 40 वर्षात लिंगायत समाजाला नेतृत्व भेटलं नाही. त्यामुळं मी लिंगायत समाजाला नेतृत्व देण्यासाठी, लिंगायत समाजाचा आवाज महापालिकेत मांडण्यासाठी मी पक्षाला लिंगायत समाजाचं नेतृत्व म्हणून मी पक्षाला तिकीट मागत आहे. तरी पक्ष मला न्याय देईल ही माझी अपेक्षा आहे. प्रवीण अशोक कांबळे, प्रभाग क्रमांक 2. अनुसूचित जाती पुरुषासाठी जो राखीव प्रवर्ग आहे 2अ, त्यातून मी आत्ता माझी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. काय तुमचे जे आहे ते कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे सध्याला? भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकासाचा. आणि नरेंद्र मोदी जसं म्हणतात की सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास, याच मुद्द्यावर आणि केवळ विकास आणि विकास याच मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि आपण आपल्या प्रभागात आत्तापर्यंत काय काय कामे केली की तुम्हाला लोकांनी निवडून द्यावे? भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मागील 10 वर्षापासून या पक्षामध्ये काम करतो. ते काम करत असताना मी प्रदेश पातळीवर अनुसूचित जाती मोर्चाचा सदस्य, अनुसूचित जाती मोर्चाचा शहराचा सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचा शहर अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. दलित समाजामध्ये म्हणून अनुसूचित जातीमध्ये भारतीय जनता पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आजपर्यंत अविरत प्रयत्न केलेले आणि काम केलेलं आहे. आणि त्याचाच निकाल, त्याचेच फळ म्हणजे जे मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अनुसूचित जातीची भरघोसाची मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचा विचार हा आज तळागाळापर्यंत आणि अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे, याचं मला समाधान. तरी पण तुमच्या भागातील काही जणांचं असं म्हणणं की भागात अजून कामे झाले नाही, तुम्ही त्यांना कसं सामोरे जाणार? प्रभाग 2मध्ये शहरातल्या जर तुलनात्मक बघितलं तर आजपर्यंत सगळ्यात जास्त कामं प्रभाग 2मध्ये झालेली आहेत. विरोधक आता म्हणत असेल की कामं झाली आहेत, त्यांचं काम आहे, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा पण नाही, पण सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर प्रभाग 2मध्ये विकास कामं झाली. आता आपली रणनीती कशा? मतदारांना केवळ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी त्यांच्यासमोर जाणार आहे. आणि आजपर्यंत केलेली कामं भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रात सरकार आहे, जे राज्यात सरकार आहे, जे ट्रिपल इंजिन सरकार आज ज्या गतीनं काम करते, हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अंत्योदय ही संकल्पना राबवते आणि विविध योजना या आम्ही या जनतेला दिल्या आहेत. त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि मताचा जोगवा आम्ही म्हणजे आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक केवळ लढवणार. विकास, या देशाचा विकास होणंच हेच भारतीय जनता पक्षाचं अंतिम ध्येय आहे. माझं नाव तारक राजाभाऊ कावळे. मी प्रभाग क्रमांक 4D मधून भारतीय जनता पार्टीसाठी यावेळी उमेदवारीकरता मी इकडे अर्ज मागणी केली आहे आणि तिकडून उभा राहायची मला संधी द्यावी याकरता मी आज इथे आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4 हा पश्चिम मंगळवारपेठ, पूर्व मंगळवारपेठ, बाळीवेस हा पूर्ण भाग व्यापारी बहुल सगळ्या लोकांचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक 36,000 पूर्ण लोकसंख्या असून 32,000 लोकांची तिथं मतदानचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये 16,000 महिला, 16,000 पुरुष. त्यापैकी जातीन्याय पाहिलं तर आपण लिंगायत समाज 14,000, त्याच्या खालोखाल मारवाडी, ब्राह्मण आणि आमचा मुकुंदनगरमधला आमचा अजित भाऊचा समाज आणि नंतर वडार समाज हा सगळा बहुसंख्येने तिथं आहे. आणि मुख्यत्वे करून व्यापारी भाग असल्यामुळं, आम्ही मुळात व्यापारी असल्यामुळं माझं आडनाव कावळे आहे. बाकी मागील 1992 पासून आम्ही राजकारणात सक्रिय आहे. भारतीय जनता पक्षाचं काम आम्ही निश्चयाने करतो. यापूर्वी माझे काका त्या भागातले नगरसेवक, महानगरपालिकेवर प्रतोद विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं बाळवेस भागातील विजयी चौक, भाजपचा बालेकिल्ला हा बाळवेस भाग विजयी चौक, त्यावेळी प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नाव दिलेलं आहे. लहानपणापासूनच प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचा आमच्या घरी येण्याचा राबता असल्यामुळे त्या सगळ्याच्या सहवासात मुंबईला महामेळाव्याला आम्ही लहानपणी काम केलेलं आहे. लहान महामेळाव्याला पण जाऊन आलो आहे. पूर्वीपासून आमचं पूर्ण भाजपाच्याच घरात काम झाल्यामुळं भाजपाची पूर्ण कार्यपद्धती वल्लाळसाहेबापासून आजपर्यंत आम्हाला माहिती आहे. आत्ता आम्ही व्यवसायात व्यवस्थित सेटल झालो. आम्ही या भागात, आमच्या प्रभागात राजकारणी पद्धतीने काम न करता व्यवस्थित एक पॉझिटिव्ह आदर्श नगरसेवक कसा असावा, भारतीय जनता पार्टीची प्रतिमा अजून कशी उंचावेल असं या पद्धतीने काम करून एक आधुनिक व्हॉट्सअप पद्धतीने किंवा कुठल्याही राजकारणी पद्धतीने काम न करता निस्वार्थी काम करून आम्ही पुन्हा प्रामाणिकपणाप्रमाणे आम्ही काम करू. एवढ्या माणिक आसंदे उर्फ बाळासाहेब आसंदे, मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे. माझ्या वार्डामध्ये मला कुठलंही पद नसताना मी माझ्या वार्डामध्ये लाईट लावण्याचं काम केलेलं आहे. जिमचं काम केलेलं आहे. रस्तेचं काम केलेलं आहे. काही शौचालय, काही गरीब लोकांना शौचालय नव्हते
त्यांना शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे. काही गरजू महिलाला सिव्हिलमध्ये त्यांना रुग्णसेवा केलेली आहे. कोरोना काळामध्ये कुणाला बाहेर पडता येत नव्हतं, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची अडचणी सोडवण्याचा मी काम केलेलं आहे. त्यांना कुणाचं सामुदायिक विवाहामध्ये त्यांना काय लागेल ते आपण मदत केलेलं आहे. अजून भारतीय जनता पार्टीनं कुठलेही घोरगल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यात येत नव्हतं. तिथं मी भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे काम केलेलं आहे. तिथं काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तिथं मी भाजपला, भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी तिथं मी लीड दिलेला आहे. त्यामुळं मला ह्यावेळेस माझा विचार केला जाईल एवढी मला खात्री आहे. पक्षाने जर नाही दिलं तरी बी मी पक्षाचंच ही काम करेन. नमस्कार, माझे नाव सुप्रिया जनार्दन पोलाद. मी प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवार फॉर्म भरलेला आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय काय कामं केली आहेत? महिलांसाठी, गोरगरिबांसाठी, महिलांसाठी उद्योगाचं काम आपण करणार आहोत. आणखी मी मंदाकिनी सुरेश तोडकरी, प्रभाग क्रमांक 5 बाळे आणि बुधवार पेठ, शिवाजीनगर, केगाव इत्यादी भागामधून मी इच्छुकांचा फॉर्म भरलेला होता. आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छुकांची मुलाखत होती. मी 2012 ते 17 नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. 2017 ते 22 या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक म्हणजे निवडणूक लढवलेली आहे. आणि पाड्यामध्ये बऱ्याच विकास कामं आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत. विकास कामं असतील, जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील, सगळ्या कामांत आतापर्यंत मी काम करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळा हा माझा हद्दवाढ भाग आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातील महिला इतर ठिकाणी म्हणजे MIDC असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात. तर त्या महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं एवढंच या ठिकाणी मला वाटतं. आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज ही निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत दिलेली आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी हीच या ठिकाणी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी चंद्रकांत गोविंदलाल तापडिया, प्रभाग 3 मधून मी माझं आज प्रतिनिधित्व अर्ज भरलेला आहे. मी आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा 25 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीने मला जे काम दिलं, मला उपाध्यक्षपदी दिलं, उपाध्यक्षपदी मी काम केलो. कोषाध्यक्षपद दिलं, कोषाध्यक्षपदी काम केलो. आता मला उद्योग आघाडीचं संयोजक केलेलं आहे. उद्योग आघाडीचा सोलापुरात मी उद्योग आणायचा पूर्ण 100% भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सानिध्यात राहून जास्तीत जास्त सोलापुरात उद्योगधंदे कसे येतील त्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. आणि सोलापुरात IT पार्कचं जे आता सध्या चाललेलं आहे त्या IT पार्कमुळे सोलापूरचा चेहरा मोहरा 100% बदलून जाईल असं माझा कयास आहे. आणि सोलापूरसारखं सिद्धरामेश्वराच्या नगरीत आपले आज जेवढे लोक आहेत सगळे आनंदी आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शनमध्ये मी मारवाडी समाजातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि मी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कितीतरी शिबिरे घेतलेली आहेत आणि उद्योग मेळा घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस 10 मिल उद्योग समूह सोलापुरात वाढीस लागलेला आहे. आणि शेतकऱ्याच्या कांद्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दिलीपजी माने यांना आम्ही आता सभापती झालेले आहेत. त्यांच्या मार्फत आज जयकुमारजी गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगून आम्ही तिथं कांद्याचं भव्य मार्केट करायचं तयारी आहे. आणि आम्ही सगळेजण मारवाडी समाज भारतीय जनता पार्टीची आहे. 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे. आमचा शेवटचा उमेदवार विजय बजाज आमचा 25 वर्षापूर्वी झालेला आहे. त्यानंतर
भारतीय जनता पार्टीमध्ये एकही स्थान आम्हाला मारवाडी समाजाला मिळालं नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की मारवाडी समाजाचा 100% उपयोग करून घ्यावा. कारण भारतामध्ये जी मारवाडी समाजाची GDP आहे ती माझ्या अंदाजानं 45 ते 50% आहे. म्हणून मारवाडी समाजाचा 100% विचार करावा ही नम्र विनंती. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी 3-4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक म्हणून अर्ज भरला होता प्रभाग क्रमांक 4 मधून. आणि आज पक्षाच्या वतीने इच्छुक सर्व उमेदवारांच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं. आणि मीही आज माझ्या इच्छुक पदाच्या इंटरव्ह्यूसाठी येऊन माझा कार्य अहवाल पण त्यांच्याकडे सादर केला. माहिती साधारणपणे विचारलं की प्रभाग रचना कशी आहे, तुम्ही काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलात तर काय कारण आहे, तुम्ही विकास कसा साध्य कराल, काय समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात तुम्ही भाजपचं कार्य कशा पद्धतीने वाढवा अशा सर्व विषयांवर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीत आपलं स्वागत आहे आणि आपलं कार्य अहवाल आणि आपल्या कार्याचा नक्कीच आम्ही विचार करू. विद्यमान नगरसेवक असताना काँग्रेसमधून आलेल्या असं वाटतं का? साहेब बघा, मी मागं पण बोललो आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वे आणि मेरिट बेसिसवर उमेदवारांना निवडून येण्याची क्षमता ज्यांना आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं. आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची ही जी मूलभूत धोरणं आहेत ती नक्कीच फॉलो होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की उमेदवारी मला मिळेल. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारीला डिक्लेअर झालेला आहे. त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरून घेऊन मुलाखतीचा दिवस होता. आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 मधून ओबीसी पुरुष गटातून मी स्वतः या ठिकाणी मुलाखत दिली. गेल्या 2012 पासून ते 2022पर्यंत सौभाग्यवती अंबिका पाटील यांच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयाची कामं या माझ्या प्रभागात केलेलं आहे. विशेष म्हणजे ओबीसी पुरुष असल्याकारणानं मी स्वतः इच्छुक आहे आणि ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये आम्ही जे प्रभागाचा विकास केला आहे त्यापेक्षा धडाक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम पुरुष जर नगरसेवक असेल तर 100% होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं मला सांगत असताना असा अभिमान वाटतो की सभागृहामध्ये जाऊन तिथं बोललं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम अधिकाऱ्यांना दारेवर धरून आणखीन आमच्या प्रभागाचा विकास 100% करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टीकडे प्रभाग क्रमांक 3 मधून ओबीसी पुरुष गटातून मी उमेदवारी मागितली आहे. आणि 1997 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वार्डाच्या अध्यक्षापासून काम करत असताना सोलापूर शहर युवा मोर्चाचा उपाध्यक्ष, सोलापूर शहर सरचिटणीस, मी परिवहन समितीचा 4 वर्ष विरोधी पक्षनेता मी चांगल्या पद्धतीनं भूषविलो. आणि त्याच पद्धतीनं सांगायचं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर शहर उत्तरच्या विधानसभेची धुरा म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. आणि विशेष म्हणजे या सोलापूर शहराच्या गेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक मातबर लोक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी विरोधात काम केले. त्या ठिकाणी न जोमानता आम्ही एक चांगल्या पद्धतीनं मताधिक्य सोलापूर शहर उत्तरमधून तिथं आमच्या प्रभागातून द्यायचा प्रयत्न केला. आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही काम करत असताना जनता आमच्या पाठीशी नक्की राहील. आणि भारतीय जनता पार्टीचे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, सोलापूर शहर उत्तरचे विधानसभेचे आमचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वात एक चांगल्या पद्धतीचं काम या सोलापूर शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते चालू आहे. आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी यावेळेस नक्की प्रभाग क्रमांक 3 मधून आम्हाला तिकीट देऊन त्या ठिकाणी लढण्यासाठी प्रवृत्त करते. मी दशरथ उर्फ बाबुराव नरसप्पा जमादार प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवार आहे. मी आत्ता मुलाखत घेऊन आले. 1985 पासून फुलोद आघाडीपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. आणि 2 वेळा पार्टीने मला वार्ड अध्यक्ष दिले, 1 वेळा मंडल अध्यक्ष म्हणून आहे आणि परत शहराध्यक्ष म्हणून भटक्या जातीमध्ये शहराध्यक्षपद दिलं. आज जवळजवळ 5व्यांदा झालं मी विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करतो. म्हणून यावेळी मला प्रभाग क्रमांक 3 मध्ये तिकीट मिळावं आणि मिळेल असं मी आशा बाळगतो.